नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे चिकन मक्खन मसाला। तर यासाठी लागणार आपण साहित्य पाहून घेऊया। तर इथं आपल्याला लागणार आहे 200 ग्राम चिकन, 2 चमचे दही, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ चवीनुसार, 2 चमचे चिकन मसाला, 2 चमचे तूप, 2 चमचे तेल, 1 कांदा, 1 टोमॅटो, 4 बेडगी मिरची, 6 काजू, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी पुदिना, 1 चमचा आपल्याला लागणार आहे धन, 4 लवंग, 1 इंच दालचिनी, 2 इलायची, अर्धा चमचा जिरं, 1 आपल्याला लागणार आहे चक्रफूल आणि तसंच आपल्याला लागणार आहे थोडंसं पाणी। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं बाउलमध्ये मी 200 ग्राम चिकन, त्याच्यामध्ये 1 अर्धा चमचा तिखट, मीठ चवीनुसार आणि थोडीशी हळद, आणि आता ह्याच्यामध्ये घालते मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट। आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याला आता आपण छानसा असा मसाला लावून घेतलेला आहे। आता हे मॅरिनेट करण्यासाठी आपण बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण आता मसाला तयार करून घेऊ। इथं कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा कापलेला किंवा छोटे 2 कांदे तुम्ही कापून घाला। इथं लांब लांब मी कापून घातलेले आहेत। आता ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत थोडेसे। त्याच्यानंतरला आपल्याला 1 टोमॅटो आपण सांगितला होता तो आता कापून ह्याच्यामध्ये घालायचा आहे। तो सुद्धा मी इथे लांब कापून घेतलेला आहे। आता हे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। थोडेसे मऊ पडले की आता ह्याच्यामध्ये आपल्याला 4 बेडगी मिरची घालायची आहेत। त्याच्याच नंतरला 4 लवंग, 1 इंच दालचिनी, 2 इलायची, अर्धा चमचा जिरं, धन 1 मोठा चमचा, 1 चक्रफूल। आता हे आपल्याला त्याच तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला घालायचं इथं थोडीशी कोथिंबीर, नंतरला पुदिना, आणि इथं मी घातले 6 काजू। तुम्ही हे भिजवून सुद्धा घालू शकता। मी ह्याला फक्त 5 मिनिटं भिजवलेलं। आता ह्याला आपल्याला ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। हा मसाला आपल्याला आता छानसा शिजून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथं 1 अर्धी वाटी ह्याच्यामध्ये पाणी घालते, म्हणजे की हा मसाला छान शिजेल। आता झाकून हे मी शिजत ठेवते। आता तोपर्यंत मी ही जे मसाला मी मॅरिनेट करून ठेवलेला त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे दही घालून परत ह्याला छान मिक्स करून घेते। आता मी गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल घालून आता हे ह्याच्यामध्ये छान शिजत ठेवलेलं आहे। फक्त तेलामध्ये पाणी सुटेपर्यंत ठेवायचं आहे। इथं मसाला आपला तयार झालेला आहे शिजून। त्याला थंड होऊन आपण मिक्सरमध्ये ह्याला वाटून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी पाहताय मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेला आहे। आता इथं चिकन सुद्धा आपलं शिजलेलं आहे, पाणी सुटलेलं आहे। तर आता आपण इथं कढईमध्ये थोडंसं मी सांगितलं 2 चमचे तूप आपल्याला घ्यायचं आहे। तर इथं मी 2 चमचे तूप घालते। तर ह्याच्यामध्ये नुसतं आपल्याला जे चिकनच्या फोड्या आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत, म्हणजे तुपामध्ये ह्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता ह्याला आपण झाकून 1-2 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे जो तुपाचा वास आहे तो चिकनमध्ये छान येईल। आता ह्याला 2 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तर त्यानंतर आता 2 मिनिटांनी आपल्याला उघडायचं आहे। तर ह्याच्यामध्ये काही पाणी आपल्याला आता पाहायला भेटत नाही, कारण ऑलरेडी आपण ते शिजवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतरला जे चिकनचं पाणी आणि जो मसाला ते दोन्ही मी एकत्र करून हा मसाला आता ह्या कढईमध्ये मी घालून घेतलेला आहे। आता ह्याला आपल्याला थोडंसं पाणी आपल्याला म्हणजे जेवढं आपल्याला पातळ दाट पाहिजे त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊ शकतो। आता ह्याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये आता थोडीशी हळद आणि 2 चमचे आता आपल्याला घालायचं आहे चिकन मसाला आणि थोडंसं मीठ घालून घ्या। जर तुम्ही मॅरिनेट करताना थोडं मीठ घातलं असेल तर आता इथं पूर्ण मीठ घालून घ्या आणि आता ह्याला छान असं झाकून शिजत ठेवूया। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। अशाच मी नवीन नवीन रेसिपीज घेऊन तुमच्यासोबत हाजीर राहीन।
तर इथं मी झाकून आता एक 5 मिनिटं ठेवलेलं आहे. 5 मिनिटानंतरला आपल्याला उघडून पाहायचं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता हे चिकन छान असं शिजलेलं आहे मसाल्यामध्ये, कारण आपण चिकन ऑलरेडी शिजवून घेतलेलं. आता ह्याच्यामध्ये छान मसाला कोटिंग झालेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता की बाजूने ह्याला छान असं तेल सुटलेलं आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता बाजूने छान असं तेल सुटलेलं आहे. आता हे आपलं चिकन मक्खन मसाला बनून तयार आहे. जर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.